हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. त्या मुलीने विराजच्या हातांना घट्ट मिठी मारली होती आणि विराजही तिच्या कमरेला प्रेमाने धरून तिला स्वतःजवळ ओढून घेत होता. हे दृश्य पाहून मायरा थोडी आश्चर्यचकित झाली. ती दारात उभी राहून मनात विचार करू लागली, ही मुलगी नक्की कोण आहे जी विराजच्या इतकी जवळ आहे. तिच्या मनात रागाची ठिणगी पेटली होती. ती रागाने दात घट्ट चावत होती आणि तिच्या हातांच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. मायरा मनात विचार करत होती की तिने आज किती प्लॅनिंग केली होती. मग अशी कोणती मुलगी आली जी विराजच्या इतकी जवळ पोहोचली. तिला अजून हे समजलं नव्हतं की विराजच्या मिठीत नेमकं कोण आहे, कारण त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. त्या मुलीने आपला चेहरा विराजच्या छातीत लपवून ठेवला होता. तेवढ्यात विराजच्या कडक आवाजाने मायरा भानावर आली. व्हॉट आर यू डुईंग मिस मायरा? विराजचा आवाज इतका कठोर आणि धोकादायक वाटत होता की मायरा क्षणभर घाबरून थरथर कापली. तरीही धैर्य एकवटून ती केबिनमध्ये आत आली आणि काही बोलणार इतक्यात विराजला पिलगलेली ती मुलगी मायराकडे वळून पाहू लागली. त्या मुलीला पाहताच मायरा पुन्हा एकदा हादरली, कारण विराजच्या मिठीत दुसरी कोणी नसून आलिया होती. क्षणभर तिला खूप धक्का बसला, पण लगेच तिच्या मनात विचार आला, आलिया इथेही आली? मायराने तर सगळी माहिती काढली होती की आलिया आजवर विराजच्या ऑफिसमध्ये आलेली नाही. त्यामुळेच तिने पूर्ण प्लॅन तयार केला होता की विराज ऑफिसमध्ये एकटाच असेल आणि ती त्याला सहज आपल्या जाळ्यात ओढू शकेल. पण इथे तर सगळंच उलट झालं. आलिया ही विराज सोबत आली होती. हे पाहून मायरा आतून संतापाने जळत होती. ती रागाने आलियाकडे टक लावून पाहत होती. अगं बेड्या मुली, आता आलिया विराजची पत्नी आहे, मग ती त्याच्या सोबतच राहणार ना? तेवढ्यात विराज रागाने ओरडला, मी काही विचारलं आहे मिस मायरा? आणि अशा प्रकारे माझ्या पत्नीला घुरून पाहणं बंद करा. विराजचं बोलणं ऐकताच मायरा घाबरली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, ओ मिस्टर खन्ना, मी इथे ऑफिसच्या काही महत्त्वाच्या कामासाठी आले होते. आपल्या दोन्ही कंपन्यांमध्ये जो नवीन पार्टनरशिप प्रोजेक्ट सुरू झाला आहे त्याबद्दल चर्चा करायची होती. विराज तिचं बोलणं ऐकून भुवया उंचावत म्हणाला, रिअली? फक्त त्यासाठीच तुम्ही इथे आलात मिस मायरा? मायरा केस मागे सारत बनावटी हसत म्हणाली, यस ऑफकोर्स मिस्टर खन्ना. तेवढ्यात विराजने प्रेमाने आलियाच्या गालांवरून हात फिरवत विचारलं, वायफी, माझ्या आठवणीनुसार हा प्रोजेक्ट तर तू माझ्या कंपनीसोबत साईन केला होता ना? आय एम राईट? आलियाने हलकसं हसत विराजच्या गालावर किस केलं आणि म्हणाली, यस हबी, यू आर राईट. आलियाचं उत्तर ऐकताच विराजच्या ओठांवर गोड स्मित उमटलं. त्याच्या मनात आलियाला मिठीत घेऊन तिच्या ओठांवर चुंबन घेण्याची इच्छा होत होती, पण त्याने स्वतःला सावरलं आणि तिच्या नाकाला हलकासा स्पर्श करत म्हणाला, आय नो व्हेरी वेल, माय वाईफ इज ऑलवेज राईट. समोर उभी असलेली मायरा हे सगळं पाहून संतापाने पेटून उठली होती. तिला वाटत होतं की आत्ताच जाऊन आलियाला विराजपासून दूर खेचावं. तिच्या मनात आलियाबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता, पण ती काहीच करू शकत नव्हती, कारण आता आलिया विराजची पत्नी होती. तरीही ती आलियाला विराजसोबत एक क्षणसुद्धा सहन करू शकत नव्हती. ती जळजळीत नजरेने आलियाकडे पाहत होती, जणू काही तिला जाळून टाकेल. तेवढ्यात विराजचा कडक आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला, सो मिस मायरा, अशा प्रकारे घुरणं बंद करा. मायरा गडबडून म्हणाली, सॉरी मिस्टर खन्ना. विराज थंड आवाजात म्हणाला, या प्रोजेक्टवर माझ्या पत्नी आलियानेही सही केली होती, मग तुम्ही इथे का आलात? मायरा पटकन म्हणाली,
आलिया दीदीने ऑफिस सोडलं आहे, त्यामुळे आता हा प्रोजेक्ट मी हाताळत आहे. विराज मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखं आलियाकडे वळून म्हणाला. रिअली वायफी, तू ऑफिस सोडलंस? आलिया मायरेकडे रागाने पाहत म्हणाली. नाही हवी, मी ऑफिस सोडलं नाही. मला तिथून काढून टाकलं गेलंय. हे ऐकताच विराजच्या डोळ्यात संतापाची ज्वाला पेटली. त्याने रागाने मायराकडे पाहिलं. आता मात्र मायरा पूर्णपणे घाबरली होती. विराजची नजर इतकी भयानक होती की कोणाच्याही अंगावर काटा येईल. तिला समजत नव्हतं की काय करावं. मनात ती स्वतःलाच दोष देत होती. आज इथे येणं ही तिची सर्वात मोठी चूक होती. तरीही कसंबसं धैर्य गोळा करून ती म्हणाली, नो मिस्टर खन्ना, यात माझी काहीच चूक नाही. डॅड आणि दीदीमध्ये काही वाद झाले होते, त्यानंतर हे सगळं झालं. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. गेट लॉस्ट. विराजचा आवाज संतापाने भरलेला होता. मायरा जागच्या जागी थिजून उभी राहिली. तिने जे ऐकलं होतं त्यावर तिचा स्वतःचा विश्वासच बसत नव्हता. डोळे विस्फारून ती विराजकडे पाहत होती. विराजला मायरा पाहून खूप राग येत होता, कारण तिने अतिशय भडक आणि स्वस्त पद्धतीचे कपडे घातले होते, जे पाहून त्याला प्रचंड चीड येत होती. तिकडे आलियाने जेव्हा मायराच्या कपड्यांमध्ये लक्ष दिलं तेव्हा तिच्याही मनात राग उसळला. ती संतापाने मायराकडे रोखून पाहू लागली. ही बेशरम मुलगी इथे माझ्या नवऱ्याला फसवायला आली आहे का? बरं झालं मी आज ऑफिसमध्ये आले, नाहीतर आलिया मनातल्या मनात विचार करत मायराकडे संतापाने पाहत होती. मायरा जेव्हा त्या दोघांच्या जळजळीत नजरा स्वतःवर जाणवल्या तेव्हा ती घाबरली आणि तिच्या हातातून फाईल खाली पडली. ती लगेच खाली वाकून स्टाईलमध्ये फाईल उचलू लागली. जणू त्या निमित्तानं ती विराजचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या ड्रेसचा गळा जो आहे तो खूप खोल असल्यामुळे तिचं शरीर स्पष्ट दिसत होतं, पण विराजने तिच्याकडे एक नजरही टाकली नाही. त्याची नजर फक्त त्याची पत्नी आलियावरच खिळलेली होती. त्या क्षणी मायरा त्याच्यासमोर कोणत्याही अवस्थेत उभी राहिली असती तरीही विराजने तिच्याकडे पाहिलं नसतं. मायराला आता स्वतःचा खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं. विराजचं तिच्याकडे घृणेनं पाहणं आणि लगेच चेहरा फिरवणं तिला सहन होत नव्हतं. ती हळूच फाईल उचलून काही बोलणार इतक्यात विराजचा कठोर आवाज तिच्या कानावर पडला. मी सांगितलं ना मिस मायरा, जस्ट गेट लॉस्ट. मला आता तुमचा चेहराही पाहायचा नाही. हे ऐकताच मायरा घाबरून आपली फाईल आणि पर्स उचलत पटकन केबिनच्या बाहेर निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं. भीतीमुळे तिच्या कपाळावर घाम आला होता. ती पर्समधून रुमाल काढून घाम पुसत लिफ्टकडे जाऊ लागली. ती इतक्या घाईत होती की समोरून येणारा रोहित तिला दिसलाच नाही आणि ती त्याच्यावर आदळून खाली पडली. तिला खूप राग आला. ती संतापाने समोर पाहत ओरडली, यू. पण रोहितला पाहताच तिने स्वतःला सावरलं. मायराची अवस्था पाहून रोहितला आतून हसू येत होतं. तरीही तो हसू आवरत म्हणाला, आर यू ओके मिस मायरा? असं म्हणत त्याने तिला उठवण्यासाठी हात पुढे केला, पण मायराने त्याचा हात झटकून दिला आणि रागाने आपली फाईल व पर्स उचलूनच लगेच उभी राहिली. ती रागाने पाय आपटत सरळ लिफ्टमध्ये जाऊन निघून गेली. ती गेल्यावर रोहितला मात्र हसू आवरेना. तो मोठ्याने हसू लागला. हसता हसता पोट धरून तो म्हणाला, अरे वा मिस मायरा, तुमची अशी अवस्था होईल असं मला वाटलंच नव्हतं. मी तर काहीतरी वेगळंच विचार केलं होतं. तुम्ही ज्या प्लॅनसाठी इथे आलात त्यात तुम्हाला थोडंफार यश मिळेल असं वाटलं होतं, पण दुर्दैव, तुम्हाला माहीत नाही, तुम्ही थेट सैतानासमोर गेल्या होतात.
तो इतका मोठा डेव्हिल आहे की त्याला फक्त त्याची लेडी बॉसच सांभाळू शकते, बाकी कोणाच्याही बसची गोष्ट नाही, असं म्हणत तो हसत हसत आपल्या केबिनमध्ये निघून गेला. तर असं म्हणत तो हसत हसत केबिनमध्ये निघून गेला आणि तिकडे विराजच्या केबिनमध्ये विराज आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवले होते. आलियाने मायरासमोर विराजच्या गालावर किस केलं होतं आणि आता विराज त्याचाच फायदा घेत तिच्या ओठांवर वारंवार किस करत होता. आलिया त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण विराज काही तिला सोडायला तयार नव्हता. सुमारे 25 मिनिटांनंतर आलियाला श्वास घेणं कठीण झालं. तेव्हा विराजने तिचे ओठ सोडले आणि आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवत म्हणाला, आय लाईक युअर लिप्स वायफी. तुझे ओठ इतके गोड आणि रसिले आहेत की त्यांच्यावर प्रेम करणं थांबवणं माझ्यासाठी अशक्य आहे. तर आलिया आधीच विराजच्या सततच्या किसमुळे नाराज होती, पण त्याच्या या बोलण्याने ती लाजून लाल झाली. तिचा चेहरा, कान आणि मान पूर्ण लाल झाले. तिने नजर खाली झुकवली आणि विराजच्या छातीवर हलकसं मारत म्हणाली, तुम्ही खूप फ्लर्टी आहात. यू आर सच अ शेमलेस पर्सन. त्यावर विराज मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, आय एम शेमलेस ओनली फॉर यू वायफी. बाकी सगळ्यांसाठी मी खूप क्रूर आहे. तुला माहीत नाही, माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. मी तुझ्यासाठी जो आहे तो दुसऱ्या कुणासाठीही नाही. तू माझं जे रूप पाहिलं आहेस ते आजवर कुणालाच पाहायला मिळालं नाही, पण जगासाठी माझं हे दुसरं रूप आहे ते तू अजून पाहिलेलं नाहीस वायफी. हे ऐकून आलिया आश्चर्याने विराजकडे पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून विराज लगेच विषय बदलत तिच्या नाकाला आपल्या नाक हलकसं टेकवत हसून म्हणाला, वायफी, यू आर सो क्यूट, इनोसंट अँड यू डोंट नो हाऊ मच आय लव्ह यू. हे ऐकताच आलिया पुन्हा लाजली. तिने नजर खाली झुकवली आणि शांतपणे विराजच्या छातीशी येऊन बिलगली. विराजने तिला लगेच आपल्या मिठीत घेतलं आणि तो म्हणाला, वायफी, तू माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाहीस. जाऊ नकोस, अदरवाईज यू डोंट नो की मी काय करू शकतो. मी या पूर्ण जगात आग लावू शकतो, कारण तूच माझं आयुष्य आहेस आणि माझ्या जगण्याचं कारणही. हे बोलताना विराजच्या डोळ्यात नशा, वेड आणि तिच्यावर वरील अफाट प्रेम दिसत होतं. आलियाला त्यांच्या डोळ्यातील ते भाव दिसत नसले तरी त्याच्या शब्दातील तीव्रता जाणवत होती. तिच्या मनात हलकीशी भीती निर्माण झाली होती, पण ती काहीच बोलली नाही. ती फक्त विराजच्या मिठीत शांतपणे विसावली. विराजही तिला घट्ट मिठीत घेऊन तसाच बसून राहिला. दुसरीकडे मायरा रागाने लिफ्टमध्ये उभी राहून स्वतःचे केस ओढत होती. तिला त्या क्षणी आलियावर प्रचंड राग आला होता. तरीही ती स्वतःला इतकं विस्कटू देत नव्हती की लोकांनी तिच्याकडे पाहून काही बोलावं. ती रागाने दात खाऊन लिफ्टमधून बाहेर आली आणि भराभरा पावलं टाकत ऑफिसच्या बाहेर जाऊ लागली. रिसेप्शनवर बसलेली मुलगी मात्र मायराकडेच पाहत होती. मायराची अवस्था पाहून तिला मनोमन हसू येत होतं. ती स्वतःशीच म्हणाली, आली होती माझ्या बॉसला पटवायला. इतकं सोपं नाहीये की कुणीही येईल आणि बॉसला इम्प्रेस करून जाईल. आधी स्वतःचा चेहरा आरशात बघायला हवा होता. किलोभर मेकअप करून बॉसला सेड्यूस करायला आली होती. बॉसने हिच्यासोबत जे काही केलं ते योग्यच केलं असेल. मला माहीत नाही नेमकं काय झालं, पण हिची अवस्था पाहून स्पष्ट कळतंय की बॉसने तिची चांगलीच इन्सल्ट केली आहे.
हे म्हणत तिच्या ओठांवर एक विचित्र समाधानाचं हास्य उमटलं. तिकडे मायरा रागाने बाहेर आली आणि कारमध्ये बसताच तिथून निघून गेली. कारमध्ये बसताच ती संतापाने ओरडली, नो नो आलिया, तुला कल्पनाही नाही की आज तू माझ्यासोबत काय केलं आहेस. मी तुझी अशी अवस्था करेन की तू विचारही करू शकणार नाहीस. माझ्या विराजच्या इतक्या जवळ जाण्याची तुझी हिंमतच कशी झाली. तू विराजच्या जवळ कशी जाऊ शकतेस. मी तुला विराजच्या आयुष्यातून कायमचं दूर फेकून देईन. तुझी अशी हालत करेन की तू कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचीही राहणार नाहीस. तू आयुष्यभर तडफडत जागशील, पण तुला शांतता कधीच मिळणार नाही. हे बोलताना मायरा अक्षरशः वेडी झाल्यासारखी दिसत होती. ती रागाने स्वतःचे केस ओढत होती. साधारण अर्ध्या तासानंतर मायराची कार तिच्या आईच्या घरासमोर येऊन थांबली. ती पटकन कारमधून उतरली आणि रागाने आत गेली. तिच्या आईने तिची अवस्था पाहताच काळजीने विचारलं, काय झालं मायरा बेटा. मायरा काहीही न बोलता थेट आपल्या खोलीत निघून गेली. तिची आईही तिच्या मागोमाग खोलीत गेली. आत जाऊन पाहते तर मायरा रागाने खोलीतील सगळं सामान इकडे तिकडे फेकत होती आणि जोरजोरात ओरडत होती. तिची आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. म्हणाली, काय झालं आहे बेटा. आईचा आवाज ऐकताच मायरा लगेच तिच्या गळ्यात जाऊन बिलगली. ती रागाने म्हणाली, मॉम, ती आलिया तिथेही पोहोचली. मी तिला विराजच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढणार. मी तिला मारून टाकेन. तिला मरावंच लागेल. मॉम, माझ्या विराजच्या आयुष्यातून तिला कायमचं निघून जावं लागेल. तिची आई मायराला शांत करत म्हणाली, बेटा, स्वतःला सावर. तू अशा प्रकारे हायपर होऊ शकत नाहीस. तुला स्वतःवर नियंत्रण ठेवावंच लागेल. असं म्हणत तिने ड्रॉवरमधून एक औषध काढलं आणि मायराला देऊ लागली. मायरा मात्र वेड्यासारखी वागत होती. तिने ते औषध दूर फेकून दिलं आणि म्हणाली, मला हे नकोय. मला फक्त आलियाचा मृत्यू पाहायचा आहे. मला तिला मरताना पाहायचंय. आय वॉन्ट टू किल हर मॉम. त्यावर तिची आई म्हणाली, ठीक आहे बेटा, तुला जे हवंय तेच होईल, पण आधी ही औषधं घे. असं म्हणत तिने पुन्हा दुसरं औषध काढून मायराला दिलं. सुरुवातीला नकार देणारी मायरा आईच्या सततच्या आग्रहामुळे अखेर औषध घेते. काही वेळातच तिचे डोळे जड होऊ लागतात आणि ती गाढ झोपेत जाते. मायरा झोपल्यानंतर तिची आई स्वतःशीच म्हणाली, आलिया, तू हे अजिबात बरं केलं नाहीस. आज पुन्हा तू माझ्या मुलीचा राग जागा केलास. ती रागाने दात ओठखात म्हणाली, आलिया, तू माझ्या मुलीला रडवलंस. तिच्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्यात. मी मोठ्या कष्टाने तिला सावरलं होतं, पण आता मी माझी मुलगी मिळून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू. जसं मी तुझ्या आईला या जगातून दूर केलं, तसंच तुलाही या जगातून जावंच लागेल. हे सगळं बोलताना तिच्या आईच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. तिच्या मुठी घट्ट आवळलेल्या होत्या. तिला पाहून असं वाटत होतं की तिने आलियाला संपवायचाच निर्धार केला होता. दुसरीकडे या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेले विराज आणि आलिया त्यांच्या स्वतःच्या दुनियेत हरवले होते. विराज प्रेमाने आलियाला ऑफिसमधल्या खास रूममध्ये घेऊन गेला आणि तिला मिठीत घेऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागला. आलिया त्याला वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण विराज तिला सोडायलाच तयार नव्हता. शेवटी आलियानेही त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. काही वेळातच दोघांचे कपडे जमिनीवर विखुरलेले गेले होते आणि त्यांच्या अंगावर फक्त एक पातळ ब्लँकेट होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवले होते. विराजच्या सहवासात आलियाच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसत होती. तिच्या डोळ्यांमधली आनंदाची झलक सांगत होती की विराज तिच्यासाठी किती खास आहे.
पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्यात एक मोठं संकट येणार होतं. त्याच वेळी मायराची आई फोन उचलते आणि कोणाला तरी कॉल करते. काही रिंगनंतर कॉल उचलला जातो. ती कठोर आवाजात म्हणते, तुला शक्य तितक्या लवकर एका मुलीचा खून करायचा आहे. समोरून काहीतरी बोललं जातं. त्यावर ती म्हणाली, मी तुला तिचा फोटो पाठवते. तिचं काम लवकरात लवकर संपलं पाहिजे. ती साधीसुधी मुलगी नाही, एका मोठ्या व्यक्तीची पत्नी आहे. पण तरीही तिच्यावर लक्ष ठेव. एका आठवड्यात तिचं काम तमाम झालं पाहिजे. काही वेळानंतर ती पुन्हा म्हणाली, पैशांची अजिबात चिंता करू नकोस. अर्धे पैसे आधी ट्रान्स्फर करेन आणि उरलेले काम झाल्यावर मी तुला फोटो पाठवते. नीट बघ आणि लगेच कामाला लाग. समोरून उत्तर मिळताच तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. ती हसत म्हणाली, गुड, आता फक्त काम पूर्ण कर. कॉल कट केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान आणि राग दिसत होता. ती शैतानी हास्य करत म्हणाली, आलिया, अजून काही दिवस विराजसोबत आनंदात जग. त्यानंतर तुला या जगाचा निरोप घ्यावाच लागेल. तू गेलीस की माझी मुलगी तुझी जागा घेईल. ती पुढे म्हणाली, माझी मुलगी विराजला मिळवण्यासाठी काहीही करेल आणि मी तिच्या प्रत्येक प्रयत्नात तिच्यासोबत असेन. आज नाही तर उद्या विराज तिचाच होईल. कारण आता विराज तिचं वेड बनलं आहे आणि मी नेहमीच माझ्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. असं म्हणत ती मोठ्याने हसू लागली आणि झोपलेल्या मायराजवळ जाऊन बसली. तिच्या केसांवरून हात फिरवत ती प्रेमाने म्हणाली, बस बेटा, तुझ्या दुःखाचं औषध मला सापडलं आहे. लवकरच मी त्या शत्रूला तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर करेन. मग तू आणि विराज आनंदाने आयुष्य जगाल. दुसरीकडे या कटकारस्थानापासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेले विराज आणि आलिया ऑफिसमधून बाहेर पडून विलाकडे निघाले होते. ड्रायव्हर कार चालवत होता आणि विराज मागच्या सीटवर आलियाला मिठीत घेऊन बसला होता. आलिया खूप थकलेली दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर थोडासा रागही होता. विराज मात्र तिला सोडायलाच तयार नव्हता. तो तिच्या कमरेभोवती हात ठेवून हळुवारपणे तिला जवळ घेत होता. हे पाहून आलिया त्याच्याकडे रागाने पाहत हळू आवाजात म्हणाली, हे काय करताय तुम्ही? अजूनही तुमच्या खोड्या थांबत नाहीत का? आधीच तुम्ही मला खूप थकवलं आहे. त्यावर विराज तिच्या गालावर हलकंसं चुंबन घेत हसत म्हणाला, काय करू वायफी, तू इतकी सुंदर आहेस की मी स्वतःला थांबवू शकत नाही. हे ऐकताच आलिया त्याच्या छातीवर हलकासा मुक्का मारत म्हणाली, तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? इतके बेशरम कधी झालात? त्यावर विराज हसत म्हणाला, अगं वायफी, मी जर लाजलो तर बाकीचं काम कोण करेल? म्हणतात ना, ज्याने केली लाज त्याचे फुटले करम. हे बोलताच त्याने पुन्हा तिच्या गालावर किस केलं. आलिया त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्हाला कायम हेच सुचत असतं. विराज हसत म्हणाला, काय करू, माझी बायकोच इतकी सुंदर आहे की तिच्याकडे पाहिलं की मी आपोआप तिच्याकडे ओढला जातो. त्याचं बोलणं ऐकून आलिया शांत झाली आणि पुन्हा त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटून घेतले. विराज तिच्या केसांवरून हात फिरवत हळूवार तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. आलिया खूप थकली असल्यामुळे काहीच बोलू शकली नाही. काही वेळातच ती विराजच्या मिठीत झोपून गेली. तिचे शांत श्वास विराजला जाणवताच तो हलकंसं हसला आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत हळू आवाजात म्हणाला, ओ वायफी, यू आर सो क्यूट. तुला कल्पनाही नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तिने प्रेमाने त्याच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. काही वेळानंतर ते दोघंही विलामध्ये पोहोचले.
व्हिलामध्ये येताच विराजने आलियाला आपल्या कुशीत उचलून घेतलं आणि थेट आपल्या रूमकडे गेला. रूममध्ये जाऊन त्याने तिला अलगद बेडवर झोपवलं आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने तो शॉवर घेऊन बाहेर आला. त्याने ट्राउझर घातला होता आणि टॉवेलने केस पुसत तो आरशासमोर उभा होता. आरशातून त्याची नजर सतत आलियावर जात होती. ती अजूनही शांतपणे गाढ झोपलेली होती. तिला इतक्या शांतपणे झोपलेलं पाहून त्याच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तेवढ्या त्याचा मोबाईल वाजला. त्याने कॉल उचलला तर दुसऱ्या बाजूला त्यांचे आजोबा होते. विराज काही वेळ त्यांच्याशी बोलला आणि मग कॉल कट केला. कॉल संपल्यानंतर तो पुन्हा आलिया जवळ आला. तिच्याकडे हलकंसं झुकत तो म्हणाला, वायफी उठ ना, किती वेळ झोपणार आहेस? आता डिनरची वेळ झाली आहे. चल आपण एकत्र डिनर करूयात. आलिया हलकेच कुरकुरत त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली, प्लीज अजून थोडा वेळ झोपू द्या ना. तसंही तुम्ही मला खूप त्रास दिला आहे. हे ऐकताच विराजच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखी गडद झालं. तो मिश्किलपणे म्हणाला, जर तू 2 मिनिटात उठली नाहीस ना तर तुला पुन्हा त्रास द्यायला मला अजिबात वेळ लागणार नाही. आलियाने त्याच्याकडे दुर्लक्ष करत दुसऱ्या बाजूला वळून पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. ते पाहून विराजच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य उमटलं. तो लगेच तिच्या जवळ जाऊन आडवा झाला आणि तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला स्वतःकडे ओढलं. त्याच्या त्या स्पर्शाने आलियाचे डोळे क्षणात उघडले. ती पटकन उठून बसली आणि त्याचे हात दूर करत घाईघाईने म्हणाली, मी उठले आहे, चला डिनर करूया. विराज हसत म्हणाला, नाही वायफी, आता माझा मूड बदलला आहे. आता मला डिनर नाही, तुलाच जवळ घ्यायचं आहे. हे ऐकताच आलियाचे गाल गुलाबी झाले. स्वतःची लाज लपवत ती म्हणाली, पण मला खूप भूक लागली आहे आणि मला डिनर करायचं आहे. असं म्हणत तिने त्याला हलकंसं दूर केलं आणि पटकन बेडवरून उतरून रूमच्या बाहेर निघून गेली. तिला अशी घाईघाईने पळताना पाहून विराज मोठ्याने हसू लागला. मग स्वतःशीच हसत म्हणाला, ओ वायफी, तू किती गोड लाजतेस. तुझी ही लाजच मला सतत तुझ्याकडे खेचते. दिवसेंदिवस मी तुझ्यावर अजून जास्त प्रेम करू लागलो आहे. असं म्हणत तोही रूमच्या बाहेर गेला. खाली डायनिंग टेबलवर दोघं एकत्र डिनर करत बसले होते. विराज सतत आलियाकडे पाहत होता, तर आलिया मात्र नजर खाली करून शांतपणे जेवत होती. विराजची नजर स्वतःवर असल्यामुळे ती खूपच लाजत होती. थोड्या वेळाने विराज हळूच म्हणाला, वायफी, इतकी का लाजतेस? माझ्याकडे बघ ना. आलिया त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, मला डिनर करायचं आहे, त्यामुळे मी माझ्या जेवणावर लक्ष देणार, तुमच्यावर नाही. हे ऐकून विराज हलकंसं हसला आणि म्हणाला, वाईट नाही वायफी, पण जर तू माझ्यावर लक्ष दिलंस तर त्यात तुझाच फायदा आहे. आलिया त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, मला कुठलाच फायदा नको आहे. फायदा कोणाचा होईल हे मला चांगलंच माहिती आहे. तिचं रागाने लाल झालेला चेहरा पाहून विराज आणखीनच हसू लागला. त्याने टेबल खालून अलगद तिच्या कमरेवर हात ठेवला. तो स्पर्श जाणवताच आलियाचा श्वास अडकला. ती पटकन त्याचा हात दूर करत त्याच्याकडे रागाने पाहू लागली. विराज नकली नाराजीने म्हणाला, यू आर सो रूड वायफी. त्यावर आलिया म्हणाली, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. थोड्या वेळाने विराज गंभीर होत म्हणाला, घराबाहेरून कॉल आला होता. आलियाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तिची नजर समजून विराज म्हणाला, आजोबांचा कॉल होता. त्यांनी आपल्याला पॅलेसमध्ये बोलावलं आहे. आलिया थोडी आश्चर्याने म्हणाली, का? काही खास काम आहे का? विराज म्हणाला, हो, आजोबांनी आपल्या दोघांसाठी पूजा ठेवली आहे
आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. हे ऐकताच आलियाला धक्का बसला आणि तिचा घास घशात अडकला. विराजने लगेच तिला पाणी दिलं आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागला. ती शांत झाल्यावर तो काळजीने म्हणाला, काय झालं वायफी, एवढी का घाबरलीयस? आलिया म्हणाली, इतकी मोठी गोष्ट तुम्ही अचानक सांगितली त्यामुळे मला धक्का बसला. पण आजोबांनी रिसेप्शन पार्टीचा विचार कसा काय केला? विराज हलकसं हसत म्हणाला, त्या पार्टीमुळे आता आपल्या नात्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती झालं आहे. त्यामुळे आजोबांना वाटतंय की आता काहीही लपवण्याची गरज नाही. ते सगळ्यांसमोर तुला त्यांच्या नातवाची पत्नी म्हणून अधिकृतपणे स्वीकारू इच्छितात आणि संपूर्ण जगाला सांगू इच्छितात की त्यांच्या नातवानं किती सुंदर पत्नी निवडली आहे. असं म्हणत त्याने अलगद तिच्या गालावर किस केलं. आलियाने लगेच त्याला दूर करत लाजतच म्हटलं, शांतपणे डिनर करा, जास्त लोणी लावायची गरज नाही. दोघंही हसत खेळत डिनर पूर्ण करू लागले. डिनर संपल्यानंतर आलिया खुर्चीतून उठणार इतक्यात विराजने क्षणाचाही विलंब न करता तिला आपल्या कुशीत उचललं. आलिया आश्चर्याने म्हणाली, हे काय करताय? मला खाली सोडा, मी स्वतः चालू शकते. त्यावर विराज हसत म्हणाला, नाही वायफी, मला तुला अजिबात त्रास होऊ द्यायचा नाही. तू आराम करशील तर त्याचा फायदाही मलाच होईल. आलिया ताज्याकडे रागाने पाहत म्हणाली, आता कोणताच फायदा होणार नाही, समजलात? विराज तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला, नाही वायफी, आता तर मी तुला अजिबात सोडणार नाही. आलिया त्याला चिडवत म्हणाली, छी, किती खोडकर आहात तुम्ही. त्यावर विराज हसत म्हणाला, हो, पण फक्त माझ्या वायफीसाठी. असं म्हणत तो तिला घेऊन रूममध्ये गेला आणि दार बंद झालं. त्या क्षणी दोघंही आपल्या प्रेमाच्या सुंदर जगात हरवून गेले होते. दुसरीकडे मायरा झोपेतून उठली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. तिच्याकडे पाहून असं वाटत होतं की तिच्यासोबत जे काही घडलं होतं ते ती पूर्णपणे विसरून गेली होती. आईला भेटून ती आनंदाने करणच्या विलामध्ये गेली. मात्र करण तिथे खूप चिंतेत दिसत होता. मायरा त्याच्या जवळ जाऊन त्याला मागून मिठी मारत म्हणाली, बेबी, तू इतका चिंतेत का दिसतो आहेस? करण हलकसं हसला आणि तिच्या गालांवर हात फिरवत म्हणाला, नो बेबी, मी अगदी ठीक आहे. तू सांग, तू ठीक आहेस ना? आणि आपलं बाळ कसं आहे? मायरा हसत म्हणाली, मी आणि आपलं बाळ दोघंही एकदम फर्स्ट क्लास आहोत. त्यावर करण म्हणाला, गुड, मलाही तेच हवं आहे. तू जाऊन थोडा आराम कर. मात्र मायरा म्हणाली, नाही, मी ठीक आहे, पण तू इतका टेन्शनमध्ये का आहेस? करण कपाळावर हात फिरवत म्हणाला, थोडी प्रॉब्लेम झाली आहे. आपल्या कंपनीचे शेअर्स जे खूप वेगाने वर जात होते ते आता हळूहळू खाली येत आहेत. अचानक असं का होतंय हेच मला समजत नाहीये. करणचं बोलणं ऐकून मायरा चिंतेत पडली. ती काळजीने म्हणाली, असं कसं होऊ शकतं? करण शांतपणे म्हणाला, हो, पण तसंच होतंय. मला काहीच समजत नाहीये. मायरा अधिकच चिंतेत पडू लागली तेव्हा करण तिला समजावत म्हणाला, बेबी, तू काळजी करू नकोस. अशा छोट्या मोठ्या समस्या येतच असतात. मी सगळं सांभाळून घेईन. तू स्वतःची काळजी घे आणि जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, नाहीतर त्याचा परिणाम आपल्या होणाऱ्या बाळावर होईल.
करणचं बोलणं ऐकून मायरा हसली आणि लगेच त्याच्या ओठांवर हलकंसं किस करत म्हणाली, ओके जान, तू म्हणतोयस तर मी अजिबात टेन्शन घेणार नाही. मला माहिती आहे तू सगळं ठीक करशील. करणने मायराला अलगद उचललं आणि बेडजवळ घेऊन गेला. तिला हळूच बेडवर झोपवत तो म्हणाला, आता तू झोप, मला थोडं काम आहे. हे बोलून तो निघू लागला. इतक्यात मायराने त्याचा हात पकडून त्याला स्वतःकडे ओढलं. करण तिच्या अगदी जवळ आला. मायरा त्याच्या कॉलरला धरत हळू आवाजात म्हणाली, जान, मला काहीतरी हवं आहे. करण तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, व्हॉट हॅपन बेबी? मायरा ओठांवर हलकीशी स्मित आणत म्हणाली, आय वॉन्ट यू करण. तिचं बोलणं ऐकून करण काही क्षण शांत झाला, पण तो मायराला नाराज करू इच्छित नव्हता. तो काही बोलण्याआधीच मायराने त्याला हलकंसं मागे ढकललं आणि त्याच्या जवळ येत त्याच्या ओठांवर प्रेमाने किस केलं. करण क्षणभर चकित झाला, पण नंतर तोही तिच्या प्रेमात सामील झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. थोड्या वेळाने मायरा अधिक भावूक झाली होती. करणला तिचं वागणं थोडंसं वेगळं वाटत होतं, पण तिच्या आनंदासाठी तो काहीच बोलला नाही. दोघंही त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी विराज आणि आलिया लवकर उठले, कारण आज त्यांना विराजच्या पॅलेसमध्ये जायचं होतं. आजोबांनी विराजला खास फोन करून बोलावलं होतं आणि आलियालाही सासरच्या लोकांसोबत वेळ घालवायचा होता. त्यांच्यासोबत राहिल्यावर तिला खूप आपलेपणा वाटत होता. ही गोष्ट विराजलाही माहिती होती, म्हणून तोही आलियाच्या आनंदासाठी लवकरात लवकर तिथे पोहोचू इच्छित होता. मात्र आधी त्याला ऑफिसमध्ये जाऊन एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची होती. त्यामुळे त्याने आलियाला सांगितलं होतं की तो मीटिंग संपवून दुपारी तिला घेऊन जाईल. विराज तयार होऊन आलियासोबत डायनिंग टेबलवर नाश्ता करत बसला होता. आलियाही त्याच्याशी प्रेमाने गप्पा मारत नाश्ता करत होती. थोड्याच वेळात दोघांचा नाश्ता संपला. ऑफिसला जाण्यापूर्वी विराजने आलियाला मिठी मारली आणि तिच्या ओठांवर हलकंसं किस करत तिला बाय म्हणत ऑफिससाठी निघून गेला. विराज गेल्यानंतर आलिया काही वेळ हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती. नंतर ती आपल्या रूममध्ये आली आणि पॅलेसमध्ये राहण्यासाठी काही कपड्यांची पॅकिंग करू लागली. विराजने तिला जास्त सामान घेऊ नको असं सांगितलं होतं, तरीही तिने काही गरजेच्या वस्तू व्यवस्थित ठेवून घेतल्या, कारण दोघांनी काही दिवस तिथे राहण्याचा प्लॅन केला होता. विराज सहसा आपल्या कुटुंबापासून थोडा दूरच राहत असे, कारण त्याला एकटं राहायला आवडायचं. पण आता आलिया त्याच्या आयुष्यात आल्यामुळे तो तिच्यासोबत कुठेही आनंदाने राहू शकत होता. तर दुसरीकडे आलियाला कायम एक प्रेमळ कुटुंब हवं होतं. तिला स्वतःच्या घरातून जे प्रेम मिळालं नव्हतं ते विराजच्या कुटुंबाकडून मिळत होतं. त्यामुळे ती त्यांच्यापासून दूर राहू शकत नव्हती. दुपारी 3च्या सुमारास विराज ऑफिसमधून थेट विलामध्ये पोहोचला. आत येताच तो मोठ्या पावलांनी आपल्या मास्टर बेडरूमकडे गेला. रूममध्ये प्रवेश करताच त्याची नजर आरशासमोर उभ्या असलेल्या आलियावर खिळून राहिली. आलियाने बेबी पिंक रंगाची सुंदर फ्रिल असलेली साडी नेसली होती. तिचे मोकळे केस, कानातले छोटे डायमंड इयररिंग्स, हातातील भरपूर बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र आणि भांगातलं सिंदूर तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होतं. ती इतकी सुंदर दिसत होती की जणू एखादी अप्सरा स्वर्गातून पृथ्वीवर उतरली होती. विराज तिच्याकडे एकटक पाहतच राहिला. या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेली आलिया मात्र आरशासमोर उभी राहून आपल्या केसांना नीट करत होती.
तिला अजूनही कल्पना नव्हती की विराज कधीच रूममध्ये येऊन तिच्याकडे प्रेमाने पाहत उभा आहे. विराज बऱ्याच वेळापासून रूमच्या दाराजवळ उभा राहून तिला एकटक पाहत होता. तो हळूहळू चालत आलियाच्या जवळ आला आणि तिच्या पोटावर अलगद हात फिरवू लागला. काही वेळानंतर आलियाला आपल्या पोटावर कोणाच्या उबदार हातांचा स्पर्श जाणवला. तिने हळूच डोळे उघडून आरशातून वर पाहिलं तर समोर विराज दिसला. त्याला पाहताच ती हलकेच हसली. तेवढ्यात विराज तिच्या खांद्यावर झुकत तिच्या खांद्यावर किस करत म्हणाला, वायफी, तुला पाहून माझं मनच भरकटतंय. मला वाटतं आपण जाण्याचा प्लॅन बदलायला हवा. विराजचं बोलणं ऐकून आलिया आरशातून त्याच्याकडे रागाने पाहू लागली. तेव्हा तो हसतच म्हणाला, अगं असं बघू नकोस. मी असं का बोलतोय हे तुला समजत नाहीये. आलियाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेचा अर्थ समजून विराज म्हणाला, तुला अशा प्रकारे पाहून मी स्वतःवरचा ताबाच हरवत चाललोय. खरं सांगायचं तर माझं मन काहीतरी वेगळंच करायचं म्हणतंय. हे ऐकताच आलिया पटकन मागे वळली आणि त्याला स्वतःपासून दूर करत म्हणाली, असं काही विचारही करू नका. मी सगळी प्लॅनिंग करून ठेवली आहे आणि आता मला जायचंच आहे. आणि हो, तुमचे हे डावपेच कुणा दुसऱ्यावर वापरा. तिचं बोलणं ऐकून विराज लहान मुलासारखा चेहरा करत म्हणाला, प्लीज ना वायफी, एकदा तरी मान ना. ठीक आहे, मी यायला तयार आहे, पण त्याआधी एक राऊंड तरी होऊ दे. हे ऐकताच आलियाचे गाल लाजेने लाल झाले, पण ती आपली लाज लपवत खोटा राग दाखवत विराजच्या छातीवर हलकसं मारत म्हणाली, अजिबात नाही. तुमचं ना फारच वाढलंय. दिवसेंदिवस तुम्ही खूपच बेशरम होत चाललात. आधी स्वतःच्या सवयी सुधारा, समजलात? आणि घ्या तुमचे कपडे, लवकर तयार होऊन या. असं म्हणत तिने त्याच्याकडे एक सूट दिला. विराज पुन्हा एखाद्या निरागस मुलासारखा चेहरा करत सरळ चेंजिंग रूमकडे निघून गेला. त्या क्षणी तो खरंच एखाद्या हट्टी छोट्या मुलासारखा दिसत होता. त्याला तसं पाहून आलिया नकळत हसू लागली. चेंजिंग रूमच्या दारापाशी पोहोचल्यावर विराजला जाणवलं की आलिया त्याच्यावर हसते आहे. तो पुन्हा मागे वळून म्हणाला, आर यू लाफिंग ॲट मी? त्यावर आलिया पटकन म्हणाली, नो वे. तेव्हा विराज खोडकरपणे म्हणाला, तुला माहिती नाही, आज तू जे केलंस ना त्याची शिक्षा मी तुला रात्री देणार आहे. असं म्हणत तो आत निघून गेला. विराजचं बोलणं ऐकताच आलियाचा चेहरा पूर्णपणे लाल झाला. तिच्या श्वासांचा वेग वाढला. तिने लाजून दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि हळूच पुटपुटली, उफ, माझा फ्लर्टी नवरा. हे म्हणत ती स्वतःशीच हसू लागली. काही वेळानंतर दोघेही तयार होऊन बाहेर आले आणि थोड्याच वेळात विला सोडून पॅलेसकडे निघाले. विराजच्या कारच्या पुढे आणि मागे 2 सुरक्षा गाड्या होत्या, ज्यामध्ये त्याचे बॉडीगार्ड बसले होते. विराज आणि आलिया त्यांच्या रोल्स रॉयसच्या मागच्या सीटवर बसले होते. विराजने मोठ्या ऐटीत आलियाला आपल्या मिठीत घेतलं होतं, तर आलिया आपल्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे बसली होती. आलियाला मिळवल्यानंतर विराजला असं वाटत होतं की जणू त्याने आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट मिळवली आहे आणि त्या मौल्यवान व्यक्तीला तो स्वतःपासून कधीही दूर करू इच्छित नव्हता. आलियासाठी त्यांचं प्रेम दिवसेंदिवस अधिक गहिरं होत चाललं होतं. त्यांचं प्रेम आता हळूहळू वेड्याच्या सीमेकडे जात होतं. पुढे हे प्रेम कोणत्या टप्प्यावर पोहोचणार होतं हे मात्र काळच सांगणार होता. दुसरीकडे मायरा आणि करण दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपले होते. त्यांच्या अंगावर फक्त एक पांढरी चादर होती. दोघेही या जगापासून पूर्णपणे बेखबर होऊन निवांत झोपले होते. अचानक फोनच्या रिंगमुळे मायराची झोप उडाली. तिचाच फोन वाजत होता. करणने तिला कमरेत घट्ट पकडून ठेवले होते.
फोनचा आवाज ऐकताच मायरा हलकेच हालचाल करू लागली आणि मोबाईल उचलण्यासाठी वळली. पण करणने तिचा हात पकडून तिला पुन्हा स्वतःकडे ओढत म्हणाला, नो वे बेबी, तू इथेच राहा. फोन उचलायचीही गरज नाही. मी पाहतो कोणाचा कॉल आहे. त्यावर मायरा पटकन म्हणाली, नको करण, मी बघते. पण करण हट्टाने म्हणाला, नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. माझा अजून मूड आहे. हे ऐकून मायरा हसू लागली आणि म्हणाली, असं वाटतंय तुमची स्टॅमिना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर करण तिच्या जवळ झुकत खोडकर हसून म्हणाला, बेबी, तू अजून माझी खरा स्टॅमिना पाहिलाच कुठे आहेस. बहुतेक तू करणला अजून नीट ओळखलंच नाहीस. मग आज दाखवू का तुला माझी खरी ताकद? त्याचं बोलणं ऐकून मायरा हसत म्हणाली, ऑफकोर्स, मलाही पाहायचं आहे की माझ्या नवऱ्यामध्ये किती स्टॅमिना आहे. हे ऐकून करण जणू खूपच उत्साहित झाला. त्याच्यावर जणू वेडाची झिंग चढली होती. त्याने लगेच मायराच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला किस करू लागला. काही क्षणातच दोघांच्याही श्वासांचा वेग वाढू लागला. खोलीत त्यांच्या कुजबुजण्याचे आणि सुस्काऱ्यांचे आवाज घुमू लागले, जे त्यांच्या वाढत्या आकर्षणाची जाणीव करून देत होते. त्याचवेळी मायराचा फोन सतत वाजत होता. पण मायरा त्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वतःच्या भावनांमध्ये हरवली होती आणि करणही तिच्याजवळ येत तिच्या सहवासात रमला होता. त्या दोघांमध्ये खरे प्रेम नव्हते, तर फक्त स्वतःच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी ते एकमेकांच्या जवळ आले होते. शेवटी वारंवार फोन करणारी व्यक्तीही थकून फोन करणं थांबवते. आंट या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेल्या मायराला हेही भान नव्हते की तिचा फोन किती वेळा वाजला. फोन येत असेल तर काहीतरी महत्त्वाचं कारण असेल याचाही तिला विसर पडला होता. ती दिवसेंदिवस स्वतःच्या हट्ट आणि वेडात इतकी गुरफटत चालली होती की तिच्या वागण्याला मर्यादा उरल्या नव्हत्या. सुमारे 2 तासानंतर विराज आणि आलियाची कार एका भव्य राजवाड्यासमोर येऊन थांबली. त्या पॅलेसच्या बाहेर एक मोठं आणि आलिशान गेट होतं, जे पाहताच त्याची श्रीमंती जाणवत होती. गेटवर उभ्या असलेल्या गार्ड्सनी विराजच्या गाड्या पाहताच लगेच गेट उघडले आणि एकामागून एक सर्व गाड्या पॅलेसमध्ये शिरल्या. विराज मधल्या रोल्स रॉयस कारमध्ये बसला होता आणि त्याच्या मिठीत आलिया शांतपणे टेकून बसली होती. कार थांबताच आलियाने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि समोरचा तो भव्य पॅलेस पाहून ती क्षणभर पूर्णपणे थक्क झाली. तो पॅलेस खूप मोठ्या जागेत बांधलेला होता. त्याचं सौंदर्य पाहून कोणाच्याही नजरा खिळून राहाव्यात असंच ते दृश्य होतं. बाहेर एक सुंदर वॉटरफॉल तयार करण्यात आला होता, ज्यातून रंगीबेरंगी पाण्याचे प्रवाह खाली पडत होते. त्याच्या चारही बाजूंना सोनेरी रंगाचे आकर्षक स्टॅच्यू उभे होते, ज्यावर अतिशय सुंदर नक्षीकाम करण्यात आलं होतं. एका बाजूला मोठं गार्डन होतं, ज्यात रंगीबेरंगी फुलं फुलली होती. ती फुलं फक्त भारतातील नव्हे तर परदेशातील दुर्मिळ जातींचीही होती. दुसऱ्या बाजूला एक विशाल स्विमिंग पूल होता, जो अतिशय सुंदर दिसत होता. इतका मोठा आणि आकर्षक स्विमिंग पूल पाहून आलिया पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाली. आलिया अजूनही खिडकीतून सगळं न्याहाळत होती. तेवढ्यात विराजने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हटलं, वायफी कम. असं म्हणत तो कारमधून बाहेर उतरला आणि लगेच आलियाच्या बाजूला जाऊन तिचा दरवाजा उघडत तिच्यासमोर हात पुढे केला. आलियाने हसत त्याच्या हातात आपला हात ठेवला. विराजने प्रेमाने तिला कारमधून बाहेर उतरवलं आणि दोघेही पॅलेसकडे चालू लागले. पॅलेस जवळून पाहून आलिया आणखीनच भारावून गेली आणि एखाद्या राजा महाराजांच्या राजवाड्यासारखा दिसत होता. फक्त आधुनिक शैलीनुसार त्यात काही बदल करण्यात आले होते.
पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेला तो उंच आणि भव्य पॅलेस अत्यंत आकर्षक दिसत होता. त्यामध्ये मोठमोठ्या काचेच्या खिडक्या आणि ग्लास डोअर्स लावलेले होते, ज्यामुळे त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. विराजने आलियाच्या कमरेभोवती हात ठेवत तिला स्वतः जवळ ओढलं आणि दोघे आतमध्ये गेले. पॅलेसमध्ये प्रवेश करताच आलियाच्या डोळ्यात पुन्हा एकदा आश्चर्य चमकलं. बाहेरून जितका सुंदर तो पॅलेस दिसत होता, त्याहून कितीतरी अधिक सुंदर तो आतून होता. मोठ्या हॉलमध्ये प्रत्येक वस्तू अतिशय व्यवस्थित आणि आकर्षक पद्धतीने सजवलेली होती. सर्व फर्निचर आणि सजावटीच्या वस्तू नामांकित ब्रँडच्या होत्या. त्या प्रत्येक वस्तूमध्ये एक वेगळी शान आणि श्रीमंती जाणवत होती. आलिया त्या सगळ्या वस्तू बारकाईने पाहत होती, कारण ती नेहमी ऑनलाईन अशा महागड्या आणि प्रसिद्ध वस्तू पाहायची. तेवढ्या तिची नजर हॉलमधील सोफ्यावर बसलेल्या आजोबांकडे गेली. आलिया हसत विराजसोबत पुढे गेली आणि सर्वप्रथम आजोबा आजींच्या पाया पडली, ज्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. नेहमी सुखी राहा बाळा, आजी हसत म्हणाल्या. आता लवकरच मला पण तू दे बरं का. हे ऐकताच आलियाने लाजून आपली नजर खाली झुकवली. तेवढ्यात विराजचे आई वडीलही तिथे आले. आलियाने आदराने त्यांना नमस्कार केला. विराजच्या वडिलांनी हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर ती त्याच्या आईजवळ गेली तर त्यांनी तिला प्रेमाने मिठी मारत म्हटलं, आता माझी मुलगी आली आहे, मी खूप आनंदी आहे, असं म्हणत त्यांनी हसत तिच्या गालाला प्रेमाने स्पर्श केला. हे ऐकून आलियाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ते पाहून विराजची आई प्रेमाने म्हणाली, अगं, असे डोळ्यात पाणी आणायचं नाही. हे अश्रू खूप मौल्यवान असतात. आता रडणं बंद कर आणि मला लवकर आजी बनव. हे ऐकताच आलिया पुन्हा एकदा लाजून खाली पाहू लागली. आलियाच्या शेजारी उभा असलेला विराज हे सगळं पाहून हलकेच हसत होता आणि स्टाईलमध्ये आपल्या केसांवरून हात फिरवत होता. जणू काही तो मनात म्हणत होता, प्रोसेस सुरू आहे. त्याची ती खोडकर अदा पाहून त्याची आईही मंद हसू लागली. तिला आपल्या मुलाच्या त्या इशाऱ्याचा अर्थ चांगला समजला होता. विराजची मॉम त्याचे कान पकडून ओढत म्हणाली, अरे नालायक, खूपच खोडकर होत चाललास तू दिवसेंदिवस. नक्कीच तू माझ्या सुनेला त्रास दिला असशील, म्हणून ती इतकी थकलेली दिसते. त्यावर विराज लगेच तिचे हात पकडत म्हणाला, अरे मॉम, सोडा ना, खूप दुखते. हे काय करताय तुम्ही? मी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही माझ्याशी असं वागताय जसं मी तुमचा मुलगा नसून जावई आहे. त्यावर त्याची मॉम अजूनच कान मुरडत म्हणाली, जावई असताच तर मी कानच पकडले नसते. कान तर मुलांचेच पकडतात आणि तू तर माझा सगळ्यात लाडका मुलगा आहेस. हे ऐकून विराज हसला आणि आपल्या मॉमला मिठी मारली. आलियाही तिथे उभी राहून हसत होती. तेवढ्यात पंखुडी धावत आली आणि लगेच आलियाला मिठी मारत म्हणाली, अरे बहिणी, तुम्ही आलात? आय एम सो हॅपी टू सी यू. मी किती वेळापासून तुमची वाट पाहत होते. बघा ना, मला आज कॉलेजलाही जायचं नव्हतं, पण मॉमने जबरदस्ती पाठवलं. मग मी क्लास पटकन संपवून तुम्हाला भेटायला लगेच इथे आले, कारण मला तुम्हाला भेटायची खूप एक्साइटमेंट होती. आलिया हसत म्हणाली, मी सुद्धा तुला भेटायला खूप उत्सुक होते. हे ऐकताच पंखुडी लगेच आलियाला घेऊन सोफ्यावर बसली आणि दोघी ननंद भाऊजाईच्या गप्पा रंगू लागल्या. विराज आपल्या मॉमजवळ बसून बोलत होता, पण त्याची नजर मात्र सतत आलियावरच होती. आज आलिया त्याला खूपच सुंदर दिसत होती. त्याचं मन होतं की तिला थेट आपल्या रूममध्ये घेऊन जावं, पण ते शक्य नव्हतं. दुसरीकडे त्याचे डॅडही लपून छपून आपल्या मुलाच्या हालचाली पाहून हसत होते,
काही वेळ सगळे गप्पा मारत बसले. त्यानंतर त्याची मॉम म्हणाली, तुम्ही अजून लंच केला नसेल ना? चला सगळे मिळून लंच करूया. आम्हीही अजून जेवलो नाही. त्यावर विराज म्हणाला, पण मॉम, आता तर लंचची वेळही निघून गेली आहे आणि तुम्ही अजून जेवलात का नाही? त्यावर त्यांचे आजोबा हसत म्हणाले, अरे बरखुरदार, घरचा मुलगा घरी येणार असेल तर भूक कुठे लागते, आनंदातच पोट भरून जातं. हे ऐकून विराज हसला. तेवढ्यात आजी म्हणाल्या, मुलासोबत सूनही आली की आनंद दुप्पट होतो. हे ऐकून आलियाही हसू लागली. सगळेजण विराज आणि आलियासोबत डायनिंग टेबलकडे गेले. आलियाने पाहिलं की तिथे एक मोठं डायनिंग टेबल होतं. टेबलच्या मधोमध एक मोठी आणि राजेशाही खुर्ची ठेवलेली होती. ती घराच्या प्रमुखासाठी होती. आजोबा जाऊन त्या खुर्चीवर बसले. त्यानंतर सगळे एक एक करून बसू लागले. आजी आजोबांच्या शेजारी बसल्या. त्यांच्या समोरच्या खुर्चीवर विराज बसला होता. हे पाहून आलियाला थोडं आश्चर्य वाटलं. तिला वाटलं की तिथे डॅड बसायला हवेत, पण ती काही बोलली नाही. आजोबा हसत म्हणाले, चला सगळ्यांनी लंच सुरू करा. सगळे हसत हसत जेवायला सुरुवात करणार इतक्यात बाहेरून आवाज आला, वा, आज पुन्हा मला विसरलात ना तुम्ही सगळे? तो आवाज ऐकून सगळ्यांनी दरवाजाकडे पाहिलं. समोर तुषार उभा होता. त्याला पाहून सगळे हसू लागले. तुषार पुढे आला आणि विराजच्या बाजूला बसत म्हणाला, काय रे, मला पाहिल्यावर असा चेहरा का करतोय? तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.